लोकांचं असं व्हायचं की कार्यक्रम तर आम्ही देऊ, तू वाजवतो पण खूप चांगला, पण ती इन्स्ट्रुमेंट नेणं आणणं ह्या सगळ्या जो ट्रॅव्हलचा भाग आहे तो तू कसा करणार. पंजाबला एक डड नावाचं इन्स्ट्रुमेंट असतं, तर ते टुबू डुब टुबू असं वाजतं आणि त्याचं एकदम हाय फ्रिक्वेन्सी टुबू टुब टुबू अशी वाजते. भले तुम्हा लोकांना तिकडे जायला 5 मिनिटं लागत असतील तर मला 8 मिनिटं लागतील, पण जर हे मी मार्किंगच करून नाही ठेवलं तर ती मला 15 मिनिटं सुद्धा लागू शकतात. आपल्याकडे जी गोष्ट नाहीये ती इतरांकडनं घ्या, त्यात काही कमीपणा नसतो, आणि आपल्याकडे ज्या गोष्टी असतील त्या इतरांना द्या. दोन्ही केल्याने आपलं ज्ञान वाढतच असतं. माझा जन्म नगरचा म्हणजे अहमदनगरचा. त्याच्यानंतर मी साधारणपणे 2.5-3 वर्षाचा असताना माझ्या काकांनी मला मुंबईला आणलं. सो त्यांची एक मानलेली बहीण आहे, म्हणजे आमची आत्या जी आहे तिने तिचं माहेर बदलापूरला आहे, तर तिथे एक शाळा होती, नॉर्मल ब्लाइंड स्कूल होती, ती तिने सजेस्ट केली आणि तिकडे मी 3 वर्षाचा असल्यापासून त्या बोर्डिंग स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं. बालवाडीपासून ते 10वी पर्यंत माझं शिक्षण तिकडे झालं. तर सुरुवातीची काही वर्ष मी नॉर्मल जसं आपण खेळण्या बघण्यात जे काही घालवतो तसाच सुरू होतं माझं शिक्षण किंवा जडणघडण. पण नंतर तिकडे सगळं जे वातावरण होतं ते थोडंसं म्युझिकल वातावरण होतं आणि गाण्याचं वगैरे वाजवण्याचं वातावरण होतं. सो मी सुरुवातीला गायला लागलो आणि मी खूप छोटा होतो. सो आमच्या शाळेत कोणी पण व्हिजिटर्स आले की मला ते बोलवायचे आणि त्या काळी गांधर्वकडनं भगवद्गीतेच्या वगैरे सुद्धा परीक्षा वगैरे घेतल्या जायच्या. सो ते छोट्या असल्यामुळे आम्हाला ते शिकवायचे अध्याय वगैरे भगवद्गीतेचे. सो मला ते गायला बोलवायचे, भगवद्गीता म्हणायला बोलवायचे. आणि सो ती माझी गाण्याची किंवा अशी पहिली सुरुवात. मग भगवद्गीता गाऊन एखादी पोयम गायला लावायचे, जसं की एखाद्या शाळेतल्या लहान मुलाला व्हिजिटर समोर प्रेझेंट करतात तसं ते सगळं होतं. त्याच्यानंतर जसा जसा मोठा होत गेलो तसा आमच्या शाळेत गांधर्वचं सेंटर होतं. गांधर्व इज संगीताचं एक काय म्हणू त्याला, महाविद्यालय किंवा विद्यापीठ जसं असतं तसं आहे, आणि त्याच्या थ्रू गायनाच्या, वादनाच्या किंवा नृत्याच्या अशा संगीताच्या परीक्षा घेतल्या जातात. तर त्याचं सेंटर आमच्याकडे असल्यामुळे मी गाण्याच्या 4 परीक्षा दिल्या आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या परीक्षा 4थी पर्यंत माझ्या झाल्या गाण्याच्या. त्याच्यानंतर आमच्या स्कूलमधला जो एक मुलगा होता जो तबला वाजवत होता शाळेचा, आमच्या शाळेचा एक बँड होता, तर त्या बँड मधला तो मुलगा त्याची 10वी झाल्यामुळे वगैरे शाळेतनं गेला आणि अचानक ती जबाबदारी त्यांनी आता मला सांगितलं की तुला ही जबाबदारी घ्यायची, तबला वाजवण्याची किंवा ढोलकी वाजवण्याची. आणि तिथून माझा वादनाचा प्रवास सुरू झाला आणि मग मी रियाज करायला लागलो माझाच. कारण आमच्याकडे असं ऍज सच शिकवायला कोणी ते नव्हतं. गाणं शिकवायला होते पण वाजवणं कसं असावं हे शिकवणारं कोणी नव्हतं. सो मी त्याचं ऐकून किंवा इतर अवांतर गाणी ऐकून जे काही शिकता येईल तेवढं शिकून मी वाजवायला लागलो आणि रियाज करायला लागलो. असा करत करत आणि मग शाळेचे शोज करायचो. असं करत करत माझा 10वी पर्यंतचा प्रवास झाला. आणि या काळात म्युझिकची आवड लागली आणि मी ठरवलं की आता आपण हेच करिअर करूया. सो मग मी रुईयात ऍडमिशन घेतलं. कारण एवढंच होतं की माझी म्युझिकल ग्रोथ तिकडनं होईल या हिशोबाप्रमाणे मी तिथे ऍडमिशन घेतलं आणि त्याचा मला ऑब्वियस फायदाही झाला. सो मग मी कॉलेजमध्ये असताना कॉलेजचे शोज करायचो. तिथे अनेक ओळखी झाल्या, चांगले मित्र भेटले या क्षेत्रातले आणि कला क्षेत्रातले. आणि मग त्याच्यानंतर मी कॉलेज थ्रू युनिव्हर्सिटीच्या टीममध्ये सिलेक्ट झालो युथ फेस्ट मध्ये, नॅशनलच्या. मग नॅशनल, इंटरनॅशनल हे सगळं करत करत TY पर्यंतचा प्रवास झाला. आणि तिथे मला मंदार पिलवलकर नावाचा गाईड कम फ्रेंड एक मिळाला आणि त्याने मग मला कशा वाजवल्या पाहिजेत प्रॉपर गोष्टी, ढोलकी म्हणा,
तबला म्हणा, दिमडी किंवा वॉट एव्हर इतर जी काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती, ह्याचं सगळं थोडंफार नॉलेज दिलं. आणि त्याच्यानंतर त्याने मला वेगवेगळ्या लोकांकडे चांगल्या चांगल्या शिकायला पाठवलं. संदीप पवार सरांकडे मी काही काळ तबला शिकलो. त्याच्यानंतर राजाभाऊ जामसंडेकर यांच्याकडे मी ढोलकी शिकलो. आणि त्याच्यानंतर स्वप्नील भिसेकडे त्याच्यानंतर मी तबला शिकलो. अशा बऱ्याच लोकांकडे शिकून शिकून आजपर्यंतचा हा प्रवास असा चालू आहे. मी म्हटलं तसं सुरुवातीला तर शाळेत असताना शिकवायला तसं कोणी नव्हतं. सो जे काही गाण्यातनं किंवा शाळेतल्या आधीच्या एक्स स्टुडंटकडनं जे काही ऐकायला मिळालं त्यातनं मी शिकत गेलो किंवा ऐकून ऐकून शिकत गेलो. आणि जेव्हा मी ते वाजवण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा मला प्रश्न नक्कीच पडायचे की हे वाजवतात कसं, किंवा 10 वाजवताना काय पद्धतीचा गमक असला पाहिजे, आणि तिरकीट, छोटं तिरकीट, मोठं तिरकीट, मग त्याची फिंगरिंग कशी असली पाहिजे, ह्या सगळ्या प्रश्न मला पडायचे. सो मी ते शाळेत होतो त्याच्यामुळे ते ऐकून ऐकूनच करायचो. पण जेव्हा कॉलेज लेवलला गेलो तेव्हा कॉलेजचे जे एक स्टुडंट आहेत किंवा माझ्यासोबत वाजवणारे जे लोक होते त्यांच्याकडनं बघत बघत मंदारने मला काही गोष्टी शिकवल्या. प्रश्न नक्की पडायचा की वाजवलं कसं जातं. सो तो स्वतः सॉल्व्ह करताना थोडंफार व्हायचं की अरे काय करायचं, कारण खूप अडकायला व्हायचं की मला यायला तर हवं आहे पण यायचं नाही. सो मी विचार करून खूप प्रयत्न करून ते यायचं. आणि नंतर यांच्याकडनं सगळं शिकत गेल्यामुळे गोष्टी सोप्या झाल्या. आता वाजवण्यामध्ये मी काय वाजवतो तर बऱ्यापैकी इंडियन परकशन्स तर सगळी वाजवतो. तबला, ढोलकी, ढोलक किंवा फोक मध्ये दिमडी, ढोल, इतरही आपली जे काही संबळ असेल, ताशा असेल, चोंडकं असेल, या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी मी वाजवतो. वेस्टर्न मध्ये तुंबा किंवा क्लॅपबॉक्स नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं, अशा बऱ्यापैकी गोष्टी वाजवतो. आता थोडा माझा कल साऊथ कडे आहे की त्या गोष्टी कशा वाजवता येतील, त्या कशा शिकता येतील, ह्या सगळ्याचा माझा प्रयत्न चालू आहे. मृदुंगम असेल, घट्टम असेल किंवा गंजिरा नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं, इतर काही त्यांची इन्स्ट्रुमेंट आहेत, ती कशी वाजवली जातात याच्याकडे माझा कल आहे. आणि ती सुद्धा मी वेगवेगळ्या मित्रांकडनं तिकडच्या शिकण्याचा प्रयत्न करतोय. हल्ली काहीतरी 1-2 वर्षापूर्वी मला कळलं की हे माउथ परकशन असं काहीतरी या गोष्टीला म्हणतात. मी तर शाळेतनं उन्हाळ्याच्या काहीतरी सुट्टी वगैरे लागलेली आणि त्यावेळेला मी घरी गेलो. बेसिकली आमच्या शाळेत बोर्डिंग स्कूल असल्यामुळे फक्त दिवाळीची आणि मे महिन्याची सुट्टी अशी आम्ही 2च सुट्टीत घरी जायचो. सो तर त्या सुट्टीच्या दिवसांमध्ये मी घरी गेलो आणि कुठची तरी मॅच लागलेली क्रिकेटची, म्हणजे इंडियाची आणि अजून कोणाची असेल. सो मी झोपलो होतो आणि झोपेतनं उठल्यावर हे असं काहीतरी ऐकायला आलं. म्हटलं हे काय वाजलं, माझं असं काय वाजलं. एक तर मी त्यावेळेला काहीतरी 4वी-5वीत वगैरे असेल. सो मला कळे ना की हे वाजलं काय. बबुलची का कुठची तरी ऍडव्हर्टाईज होती आणि त्यात हे असं काहीतरी तौफिक कुरेशीजींनी वाजवलं होतं. सो मला प्रश्न नक्की पडला काय वाजवलं. सो मी माझ्याच आपल्या आकलनाप्रमाणे हे असं काहीतरी करून बघितलं. असं ते पण त्यांनी वाजवलेलं ते होतं 4 बोटांचं. आणि माझं झालं की हा साऊंड शार्प इतका मला वाटत नाही. तो आहे ऍक्च्युली चांगला, पण हा असाही मी जो एका बोटाने वाजवतो तो सुद्धा साऊंड माझ्या कानांना खूप जास्त चांगला वाटला. सो मी तेव्हापासून हे माउथ परकशन प्ले करायला लागलो. आणि मग हल्ली वेगवेगळ्या ऍड्स मध्ये किंवा काही रेकॉर्डिंग्स मध्ये मी वाजवतो.
माझं एक वेगळं रेकॉर्डिंग होतं वेगळ्या गाण्याचं, त्याच्यात काही असं काही नव्हतं. इंडियन परकशन मी वाजवणार होतो, तबला आणि इतर काही गोष्टी. सो आतमध्ये एका वेगळ्या गाण्याचं रेकॉर्डिंग चालू होतं, जे पंजाबी गाणं होतं. आणि पंजाबला एक डड नावाचं इन्स्ट्रुमेंट असतं. सो ते टुबू डुब टुबू असं वाजतं आणि त्याचं एकदम हाय फ्रिक्वेन्सी टुबू टुब टुबू अशी वाजते. तर ते त्यांना हवं होतं आणि वाजवता वाजवता ते इन्स्ट्रुमेंट त्यांचं तुटलं. त्याच्या जी दोरी असते त्या दोरीच्या साहाय्याने ते प्रेस करून वाजवतात, इथे पकडून, हातात पकडून असं. तर ते तुटलं आणि मग त्यांना कळेना आता काय करायचं. सो त्या रेकॉर्डिस्टला हे माहिती होतं की मी असं काहीतरी वाजवतो माऊथ वरती. तर त्यांनी मला विचारलं की असं त्यांचा प्रॉब्लेम झालाय, तर तू करून बघशील का, कसं काय वाटतंय ते. आणि मी केलं आणि त्यांना ते खूप आवडलं. ते असं मी ते त्यांना करून दिलं आणि त्यांना ते खूप आवडलं आणि मग त्यांनी ते यूज केलं. आणि अशा पद्धतीने मग मी ह्या सगळ्या रेकॉर्डिंग्स मध्ये माउथ परकशन अशा पद्धतीने प्ले करायला लागलो. आम्ही गेली 13-14 वर्ष एकमेकांना ओळखतो. आम्ही एकाच वर्गात होतो 11वी पासून आणि तो एक उत्तम कलाकार म्हणून सगळेजणच त्याला ओळखतात, पण तो एक उत्तम मित्र आहे याच्याबद्दलच खरंच मला बोलायचंय. कारण वेळोवेळी जेव्हा पण कुठल्याही प्रकारची मदत लागली आहे तेव्हा तो हक्काने एखाद्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे तिथे माझ्या बरोबर होता. अगदीच काही नाही, तेव्हा घरातले आपले पर्सनल प्रॉब्लेम सुद्धा बरेच असतात, तेव्हा सुद्धा आम्ही दोघं एकमेकांबरोबर उभे होतो. ॲज अ फ्रेंड ही हॅज ऑलवेज बीन देअर विथ मी. मला कधीही कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर श्री असतोच माझ्यासोबत आणि तो माझ्यासाठीच नाही, तो हे सगळ्यांसाठी करतो. अँड श्री ओव्हर द इयर्स तो आमच्या फॅमिलीचा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट झालेला आहे. नॉट जस्ट माझा मित्र नाही, पण माझ्या फॅमिलीसाठी ही इज मोर दॅन अ फॅमिली मेंबर. आणि त्याच्याबद्दलची एक गोष्ट मला खूप आवडते की ही इज व्हेरी पॅशनेट अबाउट हिज वर्क. तो म्युझिक म्हणजे त्याचं प्रेम आहे आणि त्याला तो ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रात तो खूप मोठं नाव करणार आहे. अँड आय एम व्हेरी शुअर अबाउट इट. आय एम जस्ट इन लव्ह विथ व्हॉट ही डज. ह्याचं मुख्य म्हणजे कारण हे की तो जे काही करतो ते एक म्हणजे खूप एफर्टलेसली करतो. म्हणजे दिसताना ती एक मैत्रीण म्हणून किंवा एक माणूस म्हणून मला तो खूप मेहनती आहे हे दिसतं आणि दॅट इज समथिंग दॅट आय लव्ह अबाउट हिम. पण तो जे करतो ते तो इतका एफर्टलेसली करतो आणि दॅट आय थिंक इज वन ऑफ हिज बिगेस्ट स्ट्रेंथ्स की हे त्याला खूप मस्त जमतं. शिवाय एक मित्र म्हणून किंवा एक माणूस म्हणून श्रीराम आय थिंक कलाकार होण्यापेक्षा कैक पटीने तो मित्र आणि माणूस म्हणून खूप खूप मस्त आहे. कारण एकतर म्हणजे काही लोकांचं हे स्ट्रेंथ नसतं की खूप फ्रिक्वेंटली टचमध्ये राहणं किंवा फोनवर बोलणं, आणि मी त्यापैकी आहे. म्हणून इतके वर्ष 10 वर्षापेक्षा जास्त झालं आम्हाला एकमेकांना ओळखून.
कायम श्रीराम हॅज बीन द पर्सन ज्याने ही मैत्री टिकवून ठेवली आहे. आणि ती फक्त माझ्यासोबत नाही, म्हणजे त्याचे संबंध फक्त माझ्यासोबत नाही, माझ्या घरच्यांसोबतही तेवढेच चांगले आहेत. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी मुंबईत नाही आता बरेच वर्ष झालं, पण त्याचं माझ्या घरी येणं, माझ्या आईवडिलांसोबत टचमध्ये राहणं, किंवा माझ्या आईसोबत तो आता हॉस्पिटलला जातो कारण त्याची काही ट्रीटमेंट चालू आहे. मग माझ्या आईला घरापासून घेण्यापासून ते तिथे नेण्यापर्यंत, परत घरी आणून सोडण्यापर्यंत, आणि हे तो खूप मनापासून करतो. आणि आय थिंक हे दीज आर द फ्रेंडशिप्स की ह्या अशा मैत्री म्हणजे सगळीकडे मिळत नाही, त्या नशिबाने मिळतात. आणि आय एम जस्ट एक्स्ट्रीमली ग्रेटफुल की श्रीरामसारखा मित्र माझ्या आयुष्यात आहे. तर जेव्हा आमची पहिली भेट झालेली, तो माझ्यासाठी रादर एक क्लायंट होता. सिन्स मी एक बेकर आहे, त्याने मला ऑर्डर दिलेली, आणि जेव्हा मी त्याच्याशी पहिल्यांदा बोललेली तेव्हा मला असं जाणवलंही नव्हतं की मी त्याला पहिल्यांदा भेटते आहे. अँड इट वॉज लाईक सो कम्फर्टेबल. मला त्याने इतकं कम्फर्टेबल केलं की मला असं वाटायला लागलं की मी त्याला खूप वर्षांपासून ओळखते ॲक्च्युली. त्याचे काही लाईफचे पार्ट्स मी ऐकले आहेत त्याच्याकडून, जिथे त्याने अतिशय खडतर प्रवास देखील केला आहे. आणि मला खरंच अभिमान वाटतो त्या मुलाचा, कारण त्याच्याकडे इतका संयम आहे. प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाताना तो इतका शांतपणे सामोरं जातो. आणि जर मी कधी माझ्या भावना व्यक्त केल्या, जर मला काही लाईफमध्ये सोल्युशन हवं असेल, तर तो मुलगा अगदी शांतपणे आधी ऐकून घेतो, नॉन जजमेंटल आहे तो. आणि म्हणूनच माझा तो कम्फर्ट झोन आहे, माझी हॅपी प्लेस आहे. मी बऱ्याच लोकांना ओळखते ज्यांचं असं म्हणणं आहे की देव आपल्याकडून एक गोष्ट काढून घेतो तर दुसरी देतो. पण मला ना श्रीरामच्या बाबतीत कधीच ते वाटलं नाही की त्याला त्या सिंपथीची कधी गरज लागली, किंवा कधी त्याने आम्हाला कोणालाच तो वेगळा आहे किंवा असं कधीच वाटलंच नाही. आणि तो नाहीये मुळात, आणि त्यामुळे त्याला आम्ही कधीच कुठल्याच प्रकारची स्पेशल ट्रीटमेंट दिली नाही. आणि आय थिंक त्यामुळेच आज आमची मैत्री जी इतकी घट्ट आहे ती त्यासाठीच आहे. सोशल अवेअरनेस काही प्रमाणात अजूनही नसल्यामुळे लोकांचं असं व्हायचं की कार्यक्रम तर आम्ही देऊ, तू वाजवतो पण खूप चांगला, पण ती इन्स्ट्रुमेंट नेणं आणणं ह्या सगळ्या जो ट्रॅव्हलचा भाग आहे तो तू कसा करणार किंवा ते मॅनेज कसं करणार. म्हणजे नुसतं मी ट्रॅव्हल करणं आणि इन्स्ट्रुमेंट घेऊन येणं जाणं हा एक वेगळा भाग आहे. सो त्यांनाही तो प्रश्न पडायचा की कसं मॅनेज होणार. पण मी ह्या सगळ्या गोष्टी फेस करत त्यांना समजावत कार्यक्रम केले, किंवा त्यांना म्हटलं की तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला कसं वाटतंय, मी करू शकतो नाही करू शकत, तुम्ही एकदा ट्राय करून बघा, नाही वर्कआउट होत असेल तर ठीक आहे ना, आपण नको करूयात. सो अशा पद्धतीने मी कार्यक्रम करत आलो. आणि मग त्यांना कळलं की नाही होत आहेत गोष्टी बऱ्यापैकी मॅनेज. सो मग त्यांच्याकडनंही नंतर हेल्प होऊ लागली आणि कार्यक्रम मिळत गेले. बेसिकली तुमचं काम चांगलं असेल तर गोष्टी सोप्या होतात, त्या पद्धतीने त्या होत गेल्या. आणि हा काही ॲज सच त्रास असा नव्हता, फक्त ती एक प्रोसेस होती त्यांनाही कळण्याची किंवा मलाही एक्सपिरियन्स करण्याची. सो ती होत गेली, ती त्यांनाही कळत गेलं आणि मलाही कळत गेलं. अशा पद्धतीने कार्यक्रम मिळत गेले. ट्रॅव्हल करताना ना कसं की तुम्हाला तुमचं मार्किंग करून ठेवायला लागणार, कारण असं की प्रत्येक वेळेला की तुमच्यासोबत कोण ना कोणतरी असेलच असं नाहीये. आणि जरी असेल तरी सुद्धा एक तर त्यांना तर तो कॉम्प्लेक्स असतो किंवा तो प्रॉब्लेम असतोच की यार आपण ह्याच्यासोबत ट्रॅव्हल करतो तर कसं करणार. कारण आता इतके लोक माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत कोणाकोणाला पाठवतात ना, म्हणजे काही मुलींचे आई बाबा सुद्धा. आता माझे बरेचसे फ्रेंड्स रत्नागिरीत आहेत, कोकणात आहेत, चिपळूणला आहेत, खेडला आहेत, कणकवली, व्हॉट एव्हर, कोकणात सगळीकडेच आहेत किंवा बाहेर पण पुणे असेल किंवा बाकी पण ठिकाणी. सो त्यांना आता माझ्या ओव्हरऑल वावरण्यावरनं इतका विश्वास आहे की हा जो आहे हा मुंबईत सगळीकडे फिरतो, ह्यालाच सगळं बऱ्यापैकी माहिती असेल. सो त्यांचे मलाच फोन येतात की अरे मला इकडे जायचंय, सो एक तर तुला वेळ आहे का, तू येशील का, किंवा आम्हाला कसं जायचं ते सांग. सो
हा एक मुद्दा आहे त्यांना. सो मी त्यांच्यासोबत ट्रॅव्हल करत असताना त्यांना ते कम्फर्टेबल वाटलं पाहिजे की त्या माझ्यासोबत व्यवस्थितली सेफली ट्रॅव्हल करतायत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जरी एकटा असेल तरी मला माझं मार्किंग करून ठेवायला लागतं. कारण स्टेशनला जरी असेल तर 1 नंबर कुठे, 2 नंबर कुठे, कुठे ब्रिजवर चढल्यावर राईट कुठे मारायचा, लेफ्ट कुठे मारायचा, हे सगळं माझं मार्किंग माझ्या डोक्यात असतं. सो याने होतं असं की माझाच वेळ वाचतो. मला जिकडे जायचं असेल तिकडे भले तुम्हा लोकांना तिकडे जायला 5 मिनिटं लागत असतील तर मला 8 मिनिटं लागतील, पण जर हे मी मार्किंगच करून नाही ठेवलं तर ती मला 15 मिनिटं सुद्धा लागू शकतात. सो असं मी काही मार्किंग करून ठेवतो. काही स्पीड ब्रेकर्स असतात किंवा काही असतात काही मार्किंग. आता मी काही ठिकाणी जातो तर तिकडे असे काही शॉप्स आहेत, समजा आपण ते उसाचा रसवाला असतो काही ठिकाणी, त्याचं मार्किंग करून ठेवतो की हा इथे हा आहे, ह्याच्यानंतर मग राईट आहे. अशी काही वेगवेगळी मार्किंग असतात ती करून ठेवतो आणि मग त्या पद्धतीने ट्रॅव्हल करतो. माझ्या स्कूल टीचर आहेत अदिती विश्वासराव, त्यांचा मला खूप कायम सपोर्ट राहिलाय. कारण त्यांनी मला शाळेपासून पाहिलंय की मी काय काय करू शकतो आणि मी काय करायला हवं, हे शाळेपासून त्या मला गाईड करत आल्या आहेत. कॉलेजमध्ये म्हणाल तर अक्षया आहे, तृषाली नावाची माझी एक फ्रेंड आहे, भक्ती आहे, पल्लवी आहे, गौरव नावाचा माझा एक मित्र आहे, निकेत नावाचा माझा एक मित्र आहे. या सगळ्यांच्या फॅमिलीज मला खूप अटॅच्ड आहेत आणि मीही त्यांना खूप अटॅच्ड आहे. असे खूप लोक आहेत ज्यांच्यासोबत मी खूप अटॅच्ड आहे. मी जवळपास म्हणजे शिकत असल्यापासून ते आतापर्यंत साधारणपणे 15 वर्ष तरी या क्षेत्रात काम करतोय. सो मला एक गोष्ट अशी जाणवली की स्किल हे तर तुमच्याकडे असलंच पाहिजे, पण त्यापेक्षाही महत्वाचं असं आहे की टेम्परामेंट. म्हणजे स्किल तर तुमच्याकडे असेलही, पण तुम्ही किती काय म्हणू आपण त्याला, जिद्दीने काम करताय, तुमचा टेम्परामेंट तुम्ही कसं सांभाळताय, हे आजकाल खूप महत्वाचं आहे. कारण जर तुमचं कामच बोलत नसेल तर तुम्ही 2 वर्ष काम कराल, 3 वर्ष काम कराल, पण त्याच्यानंतर नाही येणार तुम्हाला काम. कारण कॉम्पिटिशन खूप वाढली आहे आणि तू नाही तर तुमचा दुसरा पर्यायी कोणीतरी व्यक्ती समोर उभाच आहे. सो तुमचं काम कसं डेव्हलप होईल, काळानुसार तुम्ही त्याच्यात काय चेंजेस करावेत, याही क्षेत्रात खूप चेंजेस आहेत माझ्या काय म्हणतात त्याला वादनाच्या. म्हणजे जसं की पूर्वी तबला, ढोलक, ढोलकी हे खूप आम्ही घेऊन जायचो शोला, किंवा आता प्रत्येक गाण्याच्या स्केलचा तबला किंवा ढोलक असा आम्ही कन्सेप्ट शोला वगैरे न्यायचो. हल्ली काय झालं की हल्ली हॅन्सोनिक नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आलंय. त्या एका इन्स्ट्रुमेंटमध्ये सगळ्याच इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट असल्यामुळे सगळ्याच पद्धतीच्या स्केलचं इन्स्ट्रुमेंट आपल्याला आपोआपच टेक्निकली अवेलेबल होतात. सो त्याच्यामुळे याही गोष्टींचा म्हणजे विचार करायला लागतो की टेक्निकली आपण किती डेव्हलप झालं पाहिजे आणि काळानुसार पुढे गेलं पाहिजे. सगळ्यांना माझं हेच सांगणं असेल की तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा, खूप रियाज करा आणि नेहमी शिकत राहा. खूप गोष्टी सोप्या होत जातील. आपल्याकडे जी गोष्ट नाहीये ती इतरांकडनं घ्या, त्यात काही कमीपणा नसतो. उलट आणि आपल्याकडे ज्या गोष्टी असतील त्या इतरांना द्या. दोन्ही केल्याने आपलं ज्ञान वाढतच असतं. इतकंच माझं सगळ्यांना सांगणं आहे. नदीच्या पल्ल्यावर आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, घालू जागर जागर डोंगर माथ्याला, घालू जागर जागर डोंगर माथ्याला, गेला लाटी भंडार दूर लोटून गे अंधार, आलं दुरून रंगून डोंगर येंगून उघड देवी दार.
आज मला खूप बरं वाटतंय की टायनी टॉक्स या सेगमेंट थ्रू टायनी टॉकीज या चॅनलवरती तुम्ही आज मला बोलवल्यात. खरं तर तुम्ही सगळे करिअरच्या एका नवीन फेजवरच आहात, तुम्ही सगळे सुरुवातच करताय. तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी एवढी हिंमत दाखवली की खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे की अननोन पर्सन्सना बोलावून या चॅनलवरती तुम्ही त्यांचं इंट्रोडक्शन लोकांपर्यंत करून देताय. ही खरंच खूप ह्याच्यासाठी हिंमत लागते, कारण वेल नोन पर्सन्सना घेऊन त्यांचं इंट्रोडक्शन करणं किंवा त्यांना लोकांसमोर प्रेझेंट करणं हे काही फार तसं काही मोठी गोष्ट नाही आहे. पण अननोन पर्सन्सना घेऊन त्यांना इंट्रोड्यूस करणं लोकांसमोर ही खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी खूप हिंमत लागते. त्यासाठी सुरुवातीला तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि म्हणून मी लोकांना सुद्धा किंवा प्रेक्षकांना सुद्धा असं अपील करेन की ह्या एका गोष्टीसाठी म्हणून टायनी टॉकीज या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि हा सेगमेंट आवडला तरच लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. थँक्यू.